जल क्रीडा स्थानाकडे आपण निघालेलो आहे. वरच्या मजल्यावरील चित्र विरूळ येथील लेणी क्रमांक 16 मध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आसन स्थान आहे ते आपण सध्या वर्णन करत आहोत. कैलास लेणी विरूळ. ब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामी या माणिके कैलास लेणीमध्ये ज्यावेळेस आले, ज्याला माणिकेश्वर पहिल्यांदा म्हणायचे. श्वर म्हणजे महादेव. महादेवाचं मंदिर आपण बघितलं वर, आहे की नाही? तिथं समोर पिंड वगैरे बघितली. त्यानंतर इथं आपण हे बघितलं भुयार, आहे की नाही? तर इथं वर जे आहे या म्हणजे कैलास लेणीच्या उजव्या बाजूला या पायऱ्या आहेत समोरच्या. ज्या या पायरीतून आपण वर गेल्यानंतर आता ही बाजू जी आहे ही मंदिराची, ही जी कमान आहे याच्या वर ते असं गोल असं हे पाणी साचण्याचं, इथून तर तिथून तर इथपर्यंत असं एवढं गोल असं राऊंड आहे. आणि त्या राऊंड मध्ये कमरे इतकं अशी भिंत आहे चौक बाजूना, म्हणजे पाषाणाची. आणि वर एक कोहक आहे असं गोल, आणि त्या कोहकामधून पाणी पडायचं. स्वामी भक्तिजन आणि स्वामी वगैरे तिथं जळ क्रीडा खेळायला लागले. जळ क्रीडा म्हणजे एकमेकावर पाणी शिंपडायचं. मग बराच वेळ झाला. बाईसा म्हणते बटुकरे हो बस बंद करा म्हटले. आता स्वामींना आरोग्याला उशीर होतोय, तरी भक्तिजन काही बंद करायला तयार नाही. खेळ चालूच. का बरं? का त्याच्यामध्ये आनंद व्हायचा सगळ्याला, आहे की नाही? मग पुन्हा बाईसा म्हणते अरे भटकुरे हो पुरे करा, स्वामींना आरोग्याची उशीर होतोय. तरी भक्तिजन बंद करायला तयार नाही. पुन्हा बाईसा तिसऱ्यांदा म्हणते बटकुरे हो अरे बंद करा, स्वामींना आरोग्याला उशीर होतोय. त्यावेळेस स्वामी म्हणतात आता बाईसाच्या देवा होईजेल. आता आम्हाला बाईसाचं देव व्हावं लागणार आहे. आतापर्यंत कोण होतं स्वामी? पोरामध्ये खेळत होते की नाही? आता आम्ही कसं तुमच्यामध्ये खेळतो, आहे की नाही? क्रिकेट खेळलो की नाही आम्ही? मग तसं स्वामी पोरामध्ये खेळ क्रीडा केलं. परंतु आता स्वामी पोरं होते आतापर्यंत, आता कोण झाले? बाईसाचे देव झाले. कोण झाले? देव. मग स्वामी असा एक ओटा आहे समोर, असं ते तिथं समोर ओटा आहे ना, असा ओटा आहे चौकोनी, असा लांब रुंद ओटा आहे असा वर. मग स्वामी तिथं आसनस्थ झाले. वरच्या वर येतो ओटा. आणि आसनस्थ झाल्यानंतर बाईसानं गंधाक्षत फुलहार स्वामींची पूजा केली, म्हणजे पूजा अवसर केला. आणि पूजा अवसर केल्यानंतर स्वामींना आरोग्यानं आली. आता तुम्हाला भोजन करायचं ना, आहे की नाही? स्वामींना आरोग्यानं वगैरे आली. खूप सुंदर लिहाय. आता हे पूर्ण पाषाण नमस्कारी. का बरं नमस्कारी? का वरून स्वामी वर तिथं जळ क्रीडा जिथं खेळले, तर आपण भुयारातून वर गेलतो तिथं भुयारातून. आता वरचा पाषाण पण नमस्कारी, म्हणजे पूर्ण नमस्कारी तो. आता स्वामींनी नमस्कारी कुठपर्यंत सांगितलेले? जोपर्यंत पाणी लागत नाही तोपर्यंत. आता वरचा पाषाणा सांधा कुठं तुटला? तिथं. कुठं तुटला? ते वर डोक्याला लागलं तिथं, आहे की नाही? आता खालचा नमस्कारी का? खालचा नमस्कारी नाही. का बरं नाही? हा, पाषाणाचा सांधा तुटला ना, कंट्युशन का म्हणतो आपण त्याला, कनेक्शन तुटलं, आहे की नाही? आता म्हणून तिथपर्यंत नमस्कारी वर ते भुयाराचं. आणि वर आपण नमस्कार त्यासाठी केलं कारण वरची जळ क्रीडा आहे. आता वरती आपल्याला जाता येत नाही, त्यांनी बंद केलेले म्हणून जाता येत नाही, म्हणून आपण इथं नमस्कार केला. मग इथं स्वामींनी या काय माणिकेश्वर लेण्यामध्ये काय खेळलं? जळ क्रीडा खेळली. काय खेळली? आहे की नाही? आता जळ क्रीडा आपण जाणो ना पार्क मध्ये. कोणतं पार्क? वॉटर पार्क. हा, बघायला जाणार आहे नुसतं, कारण त्याला 600 रुपये तिकीट आहे की नाही? तर ही आपण सुंदर इथं लिहा घडलेली आहे. आता तुम्हाला संस्कार शिबिरेमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये येईल, एक तरी लिहा सांगा, म्हणजे एक तरी लिहा. तर तुम्ही लक्षात ठेवा कोणती लिहा लिहायची ती तुमच्यावर आहे. आपण आता वेरूळचे भरपूर लिहा सांगितले, आहे की नाही? सुतार लेणीमधली लिहा सांगितली, आदंडीनाथ सामर्थ्य कथन इथली ही लिहा सांगितली तुम्हाला. जळ क्रीडा, आहे की नाही? कुठल्या लेणीमध्ये आलेलो आहे सध्या? 12 नंबर जे राजविहार लेणी आहे, 1 2 3 जे काही ताळ आहे या ठिकाणी
आमचे बालसंस्कार शिबिराचे जे आहे सर्व मुले या ठिकाणी बाबांच्या बरोबर आलेले आहेत. दंडोत प्रणाम. वा 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 वा, किती खुशी आहेत. लेणी क्रमांक 12. लेणी क्रमांक 12 मध्ये आपण आलेलो आहोत. आपली अनेक स्थाने या लेणीमध्ये आहेत. आता दुसऱ्या मजल्यावर आपण निघालेलो आहोत. क्षेत्र वेरूळ येथील लेणी क्रमांक 12 या ठिकाणी आपण आलेलो आहे. हे जे पाहत आहोत आपण हे विहरण स्थान आहे आणि जे अवस्थान स्थान आहे ते थोरला राजविहार लेण्यामधील 3ऱ्या मजल्यावरील हे स्वामीजींचं अवस्थान स्थान सध्या आपण वंदन करत आहोत. श्री क्षेत्र वेरूळ. आपण देखील हे स्थान वंदन करा. अंक 12 थोरले राजविहार या ठिकाणी आदरणीय करमाडकर बाबा याची मुलांची संस्कार शिबिर या ठिकाणी आलेलं आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी इथं 3 दिवस अवस्थान झालं स्वामींना. कुठं? या ओट्यावर. हे समोर जो ओटा आहे ना, या ओट्यावर. मग स्वामी इथं झोपायचे, उठायचे, बसायचे. इथं 3 दिवस अवस्थान झालं. आणि ती पलीकडची बाईसाची गुंफा आहे. तिथं बाईसा स्वयंपाक करायची वगैरे सगळं करायची. तर बाईसा रात्री ज्यावेळेस झोपली त्यावेळेस बाईसाला ओसो डरता ती, भालू भुकतात ती असे आवाज यायचे. बाईसा घाबरून जायच्या. मग दुसऱ्या दिवशी स्वामींना म्हणते, बाबा मला इथं भीती वाटते. मग बाईसाला भीती वाटत होती का? नाही. पण बाईसाला कशामुळे भीती वाटायची? व स्वामींना काही त्रास होऊ नये, आहे की नाही. मग स्वामी म्हणतात, बाई आता इथून चला. मग बाईसा वगैरे सगळं सामान वगैरे घेऊन राहते. आणि 16 नंबरची जी लेणी, इकडे बघा बरोबर, 16 नंबरची जी लेणी तिथं एक गुंफा आहे, भुयार. त्या भुयारातून स्वामी रस्त्यानं जायला लागले. आणि रस्त्यानं जात असताना तिथं आगम साधनिक होते. ते साधना करायची अशी एकमेकावर चौकडून बसलेले, मधात कळस मांडलेला, आणि ते साधना करत होते. बाईसा म्हणते, बाबा हे कोण? स्वामी म्हणतात, बाई बोलू नका, हे आगमिक साधने. मग ते स्वामीवर गेले आणि गेल्यानंतर ईशाळूच्या लेणीवर निघाले. ईशाळूच्या लेणीवर निघाले तर तिथं एक स्त्री होती, तिला बांधून ठेवलेलं होतं. आणि तिचा पती खाली जुगार खेळायला जायचा. ते आपण जैनांची लीळा हे बघितली ना, गुंफा वर पांढरी, तिथं तो पत्ते खेळायला जायचा आणि तिथून तिच्यावर लक्ष ठेवायचं. मग ते गेले स्वामी, तिथून निघाले. भुयार जवळजवळ स्वामी म्हणतात की हे जवळजवळ पूर्ण डोंगर पोकळ आहे. हे फक्त ज्यांनी केलं त्याला माहिती का आम्हाला माहिती. म्हणजे ज्यांनी गुंफा बनवली त्याला माहिती आहे की आम्हाला माहिती. मग त्यावेळेस स्वामी म्हणतात की ही गुंफा कोणी निर्माण केलेली माहिती तुम्हाला? श्रीकृष्ण महाराजांचा नातू पंतू वज्रनाभ, त्यांनी त्याची पत्नी जी होती त्यांनी पण केलेला होता की जोपर्यंत मला कळस दाखवत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही. मग कळसापासून एक वनस्पती, ती वनस्पती जर पाषाणावर जर टाकली तर पाषाण पिघळतो. मग त्यांनी वर कळसापासून काम सुरुवात केलं. मग तेव्हा तिने अन्न पाणी घेतलं. ते वरून काम करत आले, शेवटपर्यंत काम केलं.
आता तुम्हाला प्रश्न येणार आहे की नाही? श्रीकृष्ण ही वेरूळची लेणी ही कोणी निर्माण केली? श्रीकृष्ण महाराजांचा नातू पंतू वज्रनाभ त्याची पत्नीनं पण केलं होतं, आलं लक्षात? तर मग खालून बनवत आलेले. आता इथं सर्वांनी नमस्कार करायचा. हे स्वामी भोजन झाल्यानंतर इथं शतपावली करायची. काय करायचे? शतपावली. हा, इथं पण शतपावली करायची, खाली पण. आणि तिसरा मधला, हे तिसरा आहे का दुसरा आहे? हा, दुसऱ्या मधल्यावर पण चौक नमस्कारी आणि तिसऱ्या मधल्यावर पण. हे ओटा आहे आणि ती गुंफा, बायसाची गुंफा बघा तुम्ही आता किती सुंदर आहे. करा नमस्कार सगळ्यांनी. हा, इथून चालू आतमध्ये गुंफ येत नाही, चालत बाहेरून नमस्कार घेऊ. हे नमस्कार करा आणि ती गुंफा नमस्कार. बाबा, आपण कुठल्या लेणीमध्ये आलेलो आहोत आता? क्रमांक 10. जी सुतार झोपडी आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि ही आपली जी संस्कार शिबिराची मुले कुठली आहेत? करमाड. सर्वज्ञ श्री बापरे बाप. लेणी क्रमांक 10 सुतार झोपडी या ठिकाणी ही बाल संस्कार शिबिराची मुले आलेली आहेत. आणि हे जो चौक आहे तो नमस्कारी चौक आहे. स्वामींनी आदंडीनाथ सामर्थ्य कथन लीला सांगितली आणि इथून स्वामींनी आदंडीनाथाचा मळा दाखवला. जैनांनी वेदाचं उत्थान केलं होतं. मग गोरक्षानं सांगितलं तुझी विद्या कच्ची आहे. रस्त्याने येत असताना वज्रोळी आणि आंबरोळी, गोरक्ष हा आंबरोळीचा होता आणि आदंडीनाथ हा वज्रोळीचा आंबा होता, वज्रोळीचा साधक होता. मग दोघांची भेट झाली. स्वामींनी ही कथा सांगितली. भेट झाल्यानंतर काय आलं? स्वामींनी, गोरक्ष म्हणतो तू तलवार माझ्यावर मारून पहा. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. आदंडीने घेतली तलवार, अशी आतून बाहेर चालले गेली. त्यावेळेस आदंडीनाथ म्हणतो तुम्ही मारून पहा. गोरक्षाने तलवार घेतली, मारली, टनकन उडाली. गोरक्ष म्हणजे अरे पिंड काचा आहे, म्हणजे कच्चा आहे. दगडावर जशी तलवार उडावी तशी उडाली, छिलकी उडाली अशी अंगाची. अरे पिंड काचा आहे, वज्रवत झालेला नाही. वज्रवत म्हणजे दगडाचा. आणि जेव्हा गोरक्षाचा पिंड कसा होता, तलवार मारल्यानंतर पाण्यातून आतमध्ये जावी अशी निघून जायची. आता हे शरीर आहे, त्या शरीरात तलवार वरून जर मारली, पाण्यात जसं मारतो ना आपण तसं निघून जायची. मग गोरक्ष आदंडीनाथाला म्हणतो की बा तुझा पिंड हा काचा आहे, मग अजून तू पक्का कर. मग पक्का करायचं म्हटल्यानंतर तो म्हटले कसं करणार? साधना जा म्हटले. वेरूळला आला. वेरूळला आल्यानंतर मग इथं वेदाचं उत्थान कर म्हटले. जैनांनी वेदाची अप्रतिष्ठा केली. म्हणजे वेद हे पूर्वीच्या काळामध्ये मानले जायचे, पण त्यांनी ते जैनांनी वेदाची अप्रतिष्ठा केली. त्याची प्रतिष्ठा कर म्हटले, तुझी साधना पूर्ण होईल. मग इथं तो आल्यानंतर तो एका मळ्यामध्ये थांबला. स्वामींनी तो मळा इथून दाखवला. मग मळ्यामध्ये थांबल्यानंतर अवकाळी पानं फुलं ही बहरली सगळी. म्हणजे उन्हाळ्यात पानं फुलं वगैरे फळं वगैरे यायला लागली सगळी. आता उन्हाळ्यामध्ये फळं पानं फुलतात का पाणीच नसतं. मग तो राणीचा मळा असतो. मग ती राणीची दासी जी असती ती दररोज तिच्या राणीला फळं फुलं वगैरे पानं वगैरे घेऊन जायची. अरे म्हटले तू या दिवसात ही फळं कुठून आणली? आता उन्हाळ्यामध्ये कोणते फळं राहतात? पावसाळ्यात कोणते फळं राहतात? जांभळं आहे की नाही, स्ट्रॉबेरी राहते आहे की नाही. ती फळं सुद्धा मग त्यांनी ती राणी घेऊन, ती दासी घेऊन गेली. अरे म्हटलं ह्या दिवसात हे फळं नसतात, तू आणले कुठून? म्हटले मळ्यामध्ये एक पुरुष आलेले. ऐक, कोण आलेले? तुम्हाला प्रश्नपत्रिकेत येणार आहे बरं उत्तर. मळ्यामध्ये एक पुरुष आलेले, म्हणजे त्यांच्या अवकाळी सगळे फुलं फळली म्हटले. मग
राणी म्हणते मला त्यांचं दर्शन हवं. दासी म्हणे मी विचारून येते. मग विचारलं, राणी तुमच्या दर्शनाला येणार आहे म्हटली. ठीक आहे, काय हरकत नाही म्हटले, येऊ शकते. मग राणी त्यांच्या दर्शनाला जायला लागली. राजा हा कोणाचा भक्त होता? जैनांचा. राणी कोणाची झाली? आदंडीनाथाची. ऐक ना. मग एक दिवशी जैन त्याला म्हणतात राजाला, अरे तू आमची कपटाना भक्ती करतो म्हटले. म्हणे कस काय? म्हणे तुझी पत्नी या दुसऱ्याची भक्ती करते आणि तू माझी आमची करतो म्हटले. पती आणि पत्नीचा धर्म एकच असायला पाहिजे म्हटले. कशावरून? म्हणे मग ते सामर्थ्यवान पुरुष आहे. राणीला सांगितलं आजपासून त्यांच्या दर्शनाला जायचं नाही म्हटले. कोणाच्या? आदंडीनाथाच्या. मग 1-2 दिवस ती गेली नाही. मग दासीला सांगितलं भाऊ विचारून या की मी तुमच्या दर्शनाला येऊ शकते का? मग त्यांनी पहारे करू ठेवले, तलवार वगैरे सगळे असे उभे करून ठेवले. येऊ शकते म्हणे. मग ज्यावेळेस गेली, दर्शन घेऊन आल्यानंतर राजाने विचारलं की आज तुम्ही दर्शनाला गेले नाही म्हटले. जाऊन आले. म्हणे हा नाही का अमक्या ठिकाणी अमका उभा होता, तमक्या ठिकाणी तमका होता. अरे म्हणे सामर्थ्यवान पुरुष आहे. मग त्या राजानं त्या जैनांना सांगितलं. जैनांना सांगितल्यानंतर मग ते म्हणे सामर्थ्यवान पुरुष आहे, असं आहे तसं आहे. म्हणे ते आमच्याशी युद्ध करतील का, म्हणजे चर्चा करतील का? म्हणे करतील. मग ते वाद सुरू. आदंडीनाथ ते आले. राणीला सांगितलं ते येई ना. दासीनं सांगितलं भाऊ त्यांना बोलवा. राजाने बोलवलं भाऊ तुम्हाला. ते गेले नाही. राणीला सांगितलं भाऊ ते चर्चा करायला आमच्यासोबत येतील का? हो येतील म्हटले. राजाने बोलवणं पाठवलं, ते गेले नाही. राणी म्हटले तुम्ही काळजी करू नका, मी आणते त्यांना. मग राणीने सांगितलं बा तुम्ही चर्चा करायला या, माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. मग आदंडीनाथ चर्चेला आले. आदंडीनाथ आणि जैनांची चर्चा झाली. चर्चामध्ये आदंडीनाथानं जैनांना हरवल्यानंतर ते म्हणे येतं काय? म्हणे वाक युद्ध शब्दाचे हे आपण आता सामर्थ्यानं लढू म्हटले. मग जैन म्हणे आमची कुपी स्वर्गात जाईल आणि स्वर्गातून हे घेऊन येईल काय? अमृत. आदंडीनाथ म्हटले आम्ही आणू देणार नाही. ठीक आहे म्हटले. मग त्यांनी स्वर्गात कुपी पाठवल्यानंतर ती यायला लागली. आदंडीनाथानं आपली एक चप्पल काढली आणि भीड म्हणून सोडली. सोडल्यानंतर ती त्याला जाऊन भिडली, त्या मटक्याला भिडली. त्या 3 ठिकऱ्या झाल्या. एक शेवाळे, आपण रस्त्यानं पाहिलं ना शेवाळे, आणि एक चरवीरा, आणि आता आपण बघणार आहोत, आणि एक उपरकुंडी. असे 3 ठिकाणी ते अमृत पडलं. आजही तिथं पाणी आहे 100%, आहे की नाही? मग ते इथून स्वामींनी आदंडीनाथाचा मळा दाखवला. इकडं मळा येतो आदंडीनाथाचा, या परिसरात स्वामींनी इथून मळा दाखवला. तो इथं स्वामी उभे राहिले या ओट्यावर. हे जो ओटा आहे इथं स्वामी आपले चौकट म्हणतो आपण त्याला, चौकटीवर उभे राहिले आणि स्वामींनी स्वामींनी बोट केलं. हे आदंडीनाथाचा मळा गा. म्हणजे आदंडीनाथ ज्या मळ्यावर थांबला होता तो आदंडीनाथाचा मळा. आलं लक्षात? मग चर्चेमध्ये आदंडीनाथ जिंकला आणि मग त्यांनी वेदाची प्रतिष्ठा केली, वेदाला मान्य केलं. तेव्हापासून वेद हे प्रतिष्ठिले गेले, म्हणजे वेदाची प्रतिष्ठा झाली. म्हणून इथं जैनांच्या पण लीळा आहे. हे जैनांचं पण, महावीरांचं पण हे प्रतिमा आपले, हे त्याला पुतळे वगैरे, प्रतिमा वगैरे. आता तुम्ही बौद्धांच्या पण आहे, जैनांच्या पण आहे. मग तेव्हापासून वेदाची प्रतिष्ठा झाली, म्हणजे वेद हे जगामध्ये मान्य झाले. भारतीय संस्कृतीमध्ये वेदाला श्रुती मानलेले आहे आणि उपनिषदाला स्मृती मानलेले, आणि त्याच्यानंतर मग गीतेला स्मृती मानलेले, दुय्यम प्रमाण मानलेले. वास्तविक पाहता गीता ही मूळ प्रमाण आहे, वेद हे अनुषंगिक आहे. गीता ही सगळं त्याच्यामध्ये सामावलेले, वेद वगैरे सगळं सामावलेले. म्हणून गीता ही मूळ प्रमाण आहे, श्रुती. बाकी स्मृती वगैरे आलं लक्षात? आता ही परीक्षेला तुम्हाला येणार आहे, तुम्हाला विचारलं जाणार आहे की बा ही किती नंबर लेणी आहे? 10 नंबर. 10 नंबरच्या लेणीमध्ये घडलेली लीळा सांगा. लेणी क्रमांक 11. या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं वरच्या मजल्यावर एक खोली आहे. या खोलीमध्ये आसनस्थान आहे. वेरूळ लेणी
शिरूळ येथील लेणी क्रमांक 5 येथील जे काही स्थान आहे ते आपण सध्या वंदन करत आहोत. नमस्कारी ओटा. लेणी क्रमांक 1 ते 5 दरम्यान आपण सध्या हा परिसर पाहत आहोत. लेणी क्रमांक 1 ते 10 पर्यंतच्या लेण्या आपण स्थान वंदन करून आलेलो आहे. त्यातील काही लेण्यामध्ये आपले स्थान आहे ते बाबांनी या ठिकाणी माहिती वगैरे दिलेली आहे, लिराई सांगितलेली आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. ओके.